हरे कृष्णा. श्री गौर आरतीचं दुसरं कडवं आज आपण वाचूया. दक्षिणे निताई चांद वामे गदाधर. तर दक्षिणे म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आपल्याला दिसत आहेत इथे सुंदर सिंहासनावर बसलेले, तर त्यांच्या दक्षिणेला म्हणजे त्यांच्या उजव्या बाजूला निताई चांद नित्यानंद प्रभू आहेत. तर नित्यानंदांना निताई चांद पण म्हटलं जातं. तर ते नेहमी निळ्या धोत्रामध्ये असतात बघा. चैतन्य महाप्रभूंच्या बाजूला आहेत, एक हात त्यांचा असा वर आहे, तर ते नित्यानंद प्रभू आहेत. तर ते दक्षिणेला चैतन्य महाप्रभूंच्या उजव्या बाजूला उभे आहेत. आणि बामे गदाधर, तर ह्याला बामे किंवा वामे असंही म्हटलं जातं. तर हे काय आहेत? वामे गदाधर. तर गदाधर पंडित हे यांचं नेहमी वस्त्र लाल असतं. तर चैतन्य महाप्रभू जे बसले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला लाल वस्त्रांमध्ये आहेत, ते आहेत गदाधर पंडित. निकटे अद्वैत श्रीनिवास छत्रधर. निकटे, तर नित्यानंद प्रभूंच्या निकट जवळ उभे आहेत ते कोण आहेत? दाढीवाले आहेत बघा, पांढऱ्या वस्त्रात आहेत, ते आहेत अद्वैत आचार्य. आणि चैतन्य महाप्रभूंचं जे सिंहासन आहे त्याच्या मागे उभे आहेत बघा, गदाधर पंडितांच्या बाजूला उभे असलेले आणि हातात छत्री घेतलेली आहे, छत्र पकडलेलं आहे, असे आहेत ते श्रीनिवास ठाकूर. तर श्रीनिवास छत्रधर, तर त्यांनी छत्र धरलेलं आहे. असं सुंदर दृश्य हे भक्तिविनोद ठाकूर भक्त आहेत आणि त्याबद्दल हे सगळं लेखन करत आहेत. याचं भाषांतर वाचूया. श्री चैतन्य महाप्रभूंच्या उजव्या बाजूस श्री नित्यानंद प्रभू आहेत आणि त्यांच्या म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंच्या डाव्या बाजूस श्री गदाधर पंडित आहेत. जवळच श्री अद्वैत आचार्य आहेत आणि श्रीवास ठाकूर हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या मस्तकावर छत्र धरून उभे आहेत. तर श्रीनिवास छत्रधर, तर हे जे श्रीवास ठाकूर आहेत त्यांना श्रीनिवास असंही म्हटलं जातं. श्री गौर आरती की जय. हरी बोल.